माझ्या मनात अजिबात शंका नाही आणि त्यांना ज्या ज्या गोष्टी लागतील त्या सर्व गोष्टी आम्ही करण्याचं काम या 5 वर्षात करू. निधीच्या बाबतीत कोणतीही कमतरता येऊन देणार नाही आणि तुमच्या संबंधित कायम संपर्कात राहून तुमच्या मनातील संकल्पना ज्या असतील त्या तुम्ही आमच्या पुढे अशाच मांडाव्या. आम्ही त्या 100% पूर्ण करू. आदरणीय त्या आपल्या प्रभागातील सर्व लोकांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या सर्व गोष्टी मग त्या शास्त्रीकरासारख्या असो, शास्त्रीकराचे ज्या घर ज्यांनी बांधकाम परमिशन घेतलेलं नाही त्यांना शास्त्री बसलेले आम्ही पहिल्याच मिटिंगमध्ये शास्त्रीकर रद्द करण्याचं काम आम्ही आपल्या सर्वांच्या साक्षीनं आम्ही पूर्ण केलेलं आहे. शास्त्रीकर माफ करण्याचा ठराव केलेला आहे. तो आदरणीय जयंत पाटील साहेबांनी विधानसभेत कालच्या मांडून त्या ठरावावर सुद्धा कार्यवाही चालू झालेली आहे. त्यामुळं हळूहळू प्रत्येक गोष्टी या प्रभागात करत असताना आम्ही चांगल्या गोष्टी करू. DPचा त्या जो प्रश्न मांडला त्यासुद्धा आत्ता संग्रामदादांनी सांगितलं ते सुद्धा 200चा आम्ही आपण ट्रान्सफॉर्मर बसवू आणि तोही काम मार्गी लावू. त्या मंगल कार्यालयाचा आपल्याला त्रास होत आहे त्या मंगल तालुके असो, पार्किंगची व्यवस्था असो, आम्ही त्यांना बोलवून घेऊन समज देऊन त्यांना व्यवस्था करायला 100% भाग पाडू. जो विषय आपला महत्त्वाचा आहे की आपल्या गवळी समाजाला स्मशानभूमीचं आम्ही आपल्याला अगोदर शब्द दिलेला होता त्या पद्धतीनं ह्या दोन्ही समाजाला गवळी समाज आणि लिंगायत समाज या दोन्ही समाजाला ओपन पेसमधली जागा आम्ही त्या स्मशानभूमीच्या ह्याच्यातले आम्ही तो ठराव केलेला आहे. ती लवकरात लवकर आम्ही करून घेऊ. त्या माणसाला ती जागासुद्धा एक तुमच्या माझ्यासारख्या कडूनच कोणाकडे घ्यायची असते त्यामुळे त्याला TDR देऊन ती ताब्यात घेऊन लवकरात लवकर ती मागणीसुद्धा आम्ही तुमची मान्य करू. दुसरी गोष्ट या पद्धतीने तुम्ही इथं सांगितलं की या चौकात खरोखर लहान मुलं मुली यांच्या संरक्षणासाठी सगळ्यांच्यासाठी CCTV कॅमेरा बसवला पाहिजे. मी आपणास 100% विनंती करतो की आपण सार्वजनिक सहभागातून सुद्धा CCTV कार्यक्रम इथं उपलब्ध आपण बसवूया. एक CCTV त्या खर्च एका CCTVला जो एक खर्च येईल मी या CCTVसाठी 100% एक CCTV तुम्हाला माझ्यामार्फत मी मोफत तुम्हाला देईन. तुम्ही व्यवस्था करावी. त्याचं लाईटचं कनेक्शन तुमच्या संबंधित जवळ कुठाच्या तरी घरात असावं आणि लवकरात लवकर मी तुम्हाला एक CCTV बसवून द्यायचं काम 100% मी नजीकच्या काळात पूर्ण करीन. आपण ज्या पद्धतीनं ह्या ज्या गोष्टी सांगितल्या दवाखान्याचं गेट आहे तर आपण 2-4 जण मिळून आपण दवाखान्यात त्यांना विनंती करू आणि तिथं संरक्षण प्रत्येकाच्या इमारतीचं संस्थेचं झालं पाहिजे. त्यामुळे सगळीकडे गेट ते ठेवूच शकत नाही तरी आपण त्यांना विनंती करून फिरतं गेट एक आपण त्या ठिकाणी ठेवू. ठेवायचा 100% प्रयत्न करू आणि सगळ्याची गैरसोय ही सुद्धा दूर करू. आम्ही आमच्या या प्रभागातील नगरसेविकांच्या मार्फत सर्व सोयी देण्याचं काम 100% आम्ही तुमचं पूर्ण करू. पाण्याची समस्या असो, पाणी ह्या गटरची समस्या असो, इथून पुढे जो DPचा रस्ता ओपन करायचा आहे हनुमान शेतकऱ्यांच्या ह्याच्याबद्दल हा जो न्यायालयीन वाद आहे तो मिटल्यावर TDR देऊन सुद्धा आम्ही ते येत असेल तर त्यांच्या TDR देऊन सुद्धा हा रस्ता ओपन करण्याचं काम आम्ही नजीकच्या भविष्या काळात 100% करू. आणि तुम्ही असंच नगरपालिकेचे तुमचा आमचा संवाद राहावा. आमचे कधी असं वाटायला नाही पाहिजे की आपण ह्या इलेक्शनला गेलो त्या इलेक्शनला आपण आलो. तर ह्या प्रभागातील सर्व नागरी सुविधा आपण पूर्ण करण्याचं काम 100% पूर्ण करू. इथून पुढच्या काळात आमच्या नगरसेविकांच्या मार्फत तुम्ही सर्व मागण्या त्यांच्या मार्फत तुम्ही द्या. त्या नगरपालिकेत आम्ही या सर्व कामं आपली गटर असो, रस्ते असो, शास्त्रीकरासारखा मुद्दा असो आणि स्वच्छताच्या बाबतीत सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे आम्ही करू. आपण इथं आमच्या विनंतीला मान देऊन इथं उपस्थित राहिला याबद्दल मी या प्रभागाच्या वतीनं व या उरुण ईश्वरपूर नगरीच्या वतीनं आमच्या सर्व या अधिकारी नगरसेवक यांच्या वतीनं मी आपलं मनपूर्वक आभार मानतो आणि माझं छोटंसं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.